ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना आज ठाण्यात ठाकरे ब्रँडच्या प्रचाराचा धमाका होणार आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे संयुक्त सभेत दोन्ही तोफा धडाडणार आहेत। ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर दोघांची ठाण्यात ही पहिलीच संयुक्त सभा आहे, त्यामुळे सेना मनसेतील कार्यकर्ते आणि ठाणेकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। सभेसाठी ठाणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत। ही सभा आगामी राजकीय घडामोडींच्या दृष्टीने निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संध्याकाळी 6 वाजता ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतांसमोर ही जाहीर सभा पार पडणार आहे। तर सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। ठाकरे बंधूंची आज ठाण्यामध्ये जी आहे ती सभा पार पडणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी सध्या ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। पण पाहिलं तर ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन या ठिकाणावरती जी आहे ही सभा जी आहे ती पार पडणार आहे आणि या सभेच्या ठिकाणी ह्या मध्यवर्ती असणाऱ्या या चौकामध्ये एक मोठा मंच देखील ह्या दोन्ही पक्षांच्या माध्यमातून जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। आणि नेहमीप्रमाणे या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे असतील, राज ठाकरे असतील आणि उद्धव ठाकरे असतील यांचा फोटो जो आहे तो मध्यबिंदू बॅनरच्या ठिकाणी जो आहे तो लावण्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या या ठिकाणी ज्या आहेत दोन्ही बाजूला सभेच्या ठिकाणी ज्या आहेत लावण्यामध्ये ज्या आहेत आलेल्या आहेत। आपण पाहिलं तर ठाण्यामध्ये ज्या आहेत याच ठिकाणी याच मंचावरती उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील यांच्या अनेक सभा ज्या आहेत पार पडलेल्या आहेत। परंतु या दोन्ही जे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्या एकत्र मनोमिलन नंतर जी आहे ती प्रथमच त्यांची ही ठाण्यामध्ये एकत्ररित्या संयुक्त सभा जी आहे ती पार पडत आहे। त्याचमुळे आता सायंकाळी नेमके ठाकरे बंधू या सभेमधून काय बोलतील याची उत्सुकता जी आहे ती सर्वांनाच लागलेली आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असतील किंवा इतर जे प्रमुख नेते असतील ते देखील उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे आपण पाहिलं तर जे काही गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे शहरातील मुद्दे गाजत आहेत ते देखील आज लावरे त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते राज ठाकरे थेट ठाणेकरांसमोर मांडणार आहे। दुसरीकडे देखील आपण पाहिलं तर मनसे असेल किंवा ठाकरे पक्ष असेल त्याचबरोबर त्यांना पाठिंबा जो आहे तो ठाण्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाने देखील दिल्याने जो आहे तो मोठी ताकद जी आहे ती विरोधी पक्षाच्या रूपात जी आहे ती एकंदरीत संपूर्ण ठाण्यामध्ये जी आहे ती ह्या तिन्ही पक्षांची पाहायला मिळते। त्याचमुळे आजचा ठाकरे बंधूंचा हा मेळावा, आजची ही लक्षवेधी सभा कशा प्रकारे पार पडते, काय नेमके ठाकरे बंधू या सभेतून मार्गदर्शन करतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।